तुम्ही व्हेजिटेरियन आहात का? तुमच्या ब्लड रिपोर्टमध्ये व्हिटॅमिन बी12 कमी असल्याचं आलं आहे का? तुम्हाला सतत थकवा जाणवत आहे का? काम करण्याची इच्छा होत नाहीये किंवा हातापायांना मुंग्या येत आहेत का? जर आपल्याला या समस्या निर्माण होत असतील तर आज आपण या व्हिडिओमध्ये डॉक्टरांच्या दृष्टिकोनामधून व्हिटॅमिन बी12 बद्दल सविस्तर माहिती समजून घेणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण व्हिटॅमिन बी12 म्हणजे नेमकं काय आहे, तसेच ते आपल्या शरीरासाठी इतकं महत्त्वाचं का आहे, ते कमी झालं तर आपल्या शरीरामध्ये नेमक्या कोणत्या समस्या निर्माण होतात, तसेच व्हेजिटेरियन लोकांनी व्हिटॅमिन बी12 कसं वाढवावं, तसेच व्हिटॅमिन बी12 वाढवण्यासाठीचे 10 प्रभावी पर्याय कोणते ते आपण सर्व सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. नमस्कार, मी डॉक्टर हेमा, आयुर्वेद तज्ज्ञ, योगा कन्सल्टंट आणि गर्भसंस्कार कोच. आपणा सर्वांचं डॉक्टर हेमा या योग परिवारात मनापासून स्वागत. तर चला सुरुवात करूया. सुरुवात करताना सर्वप्रथम व्हिटॅमिन बी12 म्हणजे काय आणि त्याचं महत्त्व काय आहे ते आपण थोडक्यात समजावून घेऊयात. तर व्हिटॅमिन बी12 हे फक्त एक व्हिटॅमिन नाही, तर ते आपल्या नसांचं संरक्षण करणारं लाईफ सेव्हिंग असं व्हिटॅमिन आहे. व्हिटॅमिन बी12 याला कोबालामिन असंही म्हणतात. तर व्हिटॅमिन बी12 इतकं महत्त्वाचं का आहे, तर याचे 6 प्रकारचे मुख्य फायदे आपण समजावून घेऊयात. तर याचा पहिला फायदा म्हणजे व्हिटॅमिन बी12 हे आपल्या मेंदूला निरोगी ठेवण्याचं काम करतं. आपल्या स्मरणशक्तीवर, विचार करण्याच्या क्षमतेवर आणि एकाग्रतेवर व्हिटॅमिन बी12चा मोठा प्रभाव पडतो. आता याचा दुसरा फायदा म्हणजे व्हिटॅमिन बी12 आपल्या नसांचं संरक्षण करतो. आपल्या शरीरातील प्रत्येक नसेभोवती मायलिन नावाचं एक संरक्षक आवरण असते. व्हिटॅमिन बी12 हे आवरण मजबूत ठेवण्याचं काम करतं. आता तिसरा फायदा म्हणजे रक्तनिर्मिती करण्यामध्ये. तर आपल्या शरीरामध्ये लाल रक्तपेशी म्हणजे रेड ब्लड सेल्स तयार होण्यासाठी व्हिटॅमिन बी12 आवश्यक असते. आता याचा चौथा फायदा म्हणजे व्हिटॅमिन बी12 आपल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी मदत करते. आपण जे अन्न खातो त्याचे ऊर्जेमध्ये रूपांतर होण्यासाठी व्हिटॅमिन बी12 महत्त्वाचे असते. आता पाचवा फायदा म्हणजे DNA निर्मितीमध्ये मदत करणे. तर शरीरामध्ये नवीन पेशी तयार होण्यासाठी व्हिटॅमिन बी12 आवश्यक असते. आता याचा सहावा फायदा म्हणजे आपलं मानसिक आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी व्हिटॅमिन बी12 अतिशय महत्त्वाचं आहे. व्हिटॅमिन बी12चा मूड, आत्मविश्वास आणि मानसिक स्थैर्यावरही परिणाम होत असतो. म्हणूनच व्हिटॅमिन बी12 कमी झाल्यावर समस्या फक्त शरीरात नाही तर मनावरही दिसू शकतात. म्हणूनच व्हिटॅमिन बी12 कमी झालं तर आजार हळूच सुरू होतो, पण परिणाम हे गंभीर असतात. तर व्हिटॅमिन बी12 कमी झाल्यावर आपल्या शरीरामध्ये नेमके कोणत्या प्रकारची लक्षणं निर्माण होतात ते आपण पाहूयात. तर सुरुवातीची लक्षणं यामध्ये सतत थकवा येणं, जास्त झोप येणे, डोकं जड वाटणे, चक्कर येणे, कामात मन न लागणे, शरीरामध्ये शक्ती कमी वाटणे. आता मध्यम स्वरूपामध्ये कोणती लक्षणं दिसतात तर ते पाहूयात. तर हातापायांना मुंग्या येणं, पायामध्ये जळजळ होणे, स्मरणशक्ती कमी होणे, चिडचिड वाढणे, एकाग्रता कमी होणे, नैराश्याची भावना निर्माण होणे. तर ही लक्षणं मध्यम स्वरूपात निर्माण होतात. आता गंभीर लक्षणांमध्ये आपल्या नसांचं नुकसान होणे, चालताना तोल जाणे, पायामध्ये कमजोरी येणे, वारंवार अडखळणे, स्मरणशक्ती खूप कमी होणे आणि काही रुग्णांमध्ये तर अर्धांगवायूसारखी स्थिती निर्माण होणे, तर यासारखी लक्षणं निर्माण होतात. म्हणूनच मी नेहमी सांगते की व्हिटॅमिन बी12 डेफिशियन्सी हा एक सायलेंट डेंजर आहे. आता आपल्या व्हिडिओचा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे व्हिटॅमिन बी12चे 10 शाकाहारी स्रोत कोणते, तर ते आपण थोडक्यात पाहूयात. हे पाहण्याआधी एक सत्य स्पष्ट समजून घेऊयात की व्हेजिटेरियन आहारामध्ये व्हिटॅमिन बी12 नैसर्गिकरित्या खूप कमी प्रमाणामध्ये असते. म्हणून योग्य निवड आणि या व्हिटॅमिनचं आपल्या शरीरातलं ॲब्सॉर्प्शन खूप महत्त्वाचं ठरतं. तर शाकाहारी लोकांसाठी बी12 मिळवणं थोडं कठीण असतं. तर व्हिटॅमिन बी12 साठी पुढील काही पदार्थांचा समावेश आपल्या आहारात आपण नक्कीच करू शकता. तर यातला पहिला पदार्थ आहे तो म्हणजे दूध. तर दररोज 1 ग्लास दूध पिल्यामुळे आपल्या आहारामध्ये व्हिटॅमिन बी12 ची मात्रा ही आपल्याला चांगली मिळते. आपण नियमित घेतल्यास आपल्याला व्हिटॅमिन बी12चा बेसिक सपोर्ट नक्कीच मिळू शकतो. आता दुसरा पदार्थ म्हणजे दही.
तर दह्यामध्ये प्रोबायोटिक्स आणि B12 दोन्ही असतात. प्रोबायोटिक्समुळे ॲब्सॉर्प्शन सुधारण्यासाठी मदत होते. आता हे दही खाताना देखील सकाळी किंवा दुपारीच घ्यावं, पण रात्रीच्या वेळेला दही खाणं टाळावं. आता यातला तिसरा स्रोत म्हणजे पनीर. तर शाकाहारी लोकांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. शक्यतो हे पनीर खाताना घरगुती स्वरूपात तयार केलेलं पनीर खाल्लं तर उत्तम. आठवड्यामधून 3 ते 4 वेळा पनीरचं सेवन करावं. हे सेवन करताना देखील जड तेलकट पनीर टाळावं. आता यातला चौथा स्रोत आहे तो म्हणजे चीज. तर चीज हा व्हिटॅमिन B12चा एक चांगला स्रोत आहे, पण हा रोज घेणं योग्य नाही. मर्यादित स्वरूपामध्ये चीज खाणं हे आपल्याला फायदेशीर ठरतं, कारण त्यामुळे वजन वाढण्याची शक्यता आपल्याला निर्माण होऊ शकते. आता यातला पुढचा पाचवा स्रोत म्हणजे ताक. तर पचनासाठी ताक हे अतिशय उत्तम आहे आणि व्हिटॅमिन B12चा नैसर्गिक स्रोत देखील आहे. तर दररोज एक मध्यम आकाराच्या ग्लास इतक्या प्रमाणामध्ये ताक घेणं आपल्या शरीरासाठी उत्तम राहील. आता पुढचा सहावा स्रोत म्हणजे फोर्टिफाईड फूड्स. आता हे फोर्टिफाईड फूड म्हणजे नेमकं काय? तर जे अन्न नैसर्गिकरित्या ज्या व्हिटॅमिन्स किंवा मिनरल्समध्ये कमी असतं, त्या अन्नामध्ये बाहेरून ठराविक प्रमाणामध्ये व्हिटॅमिन घालून ते समृद्ध केलं जातं. तर यामध्ये फोर्टिफाईड मिल्क, फोर्टिफाईड सिरियल्स, फोर्टिफाईड न्यूट्रिशनल ईस्ट, फोर्टिफाईड तृणधान्ये तसेच बाजारात मिळणारी काही कॉर्नफ्लेक्स किंवा ओट्समध्ये देखील B12 वरून मिसळलेलं असतं. तर अशा प्रकारचे काही पदार्थ आपण बाहेरून व्हिटॅमिन B12च्या साठी घेऊ शकतो, कारण व्हेजिटेरियन लोकांसाठी हा एक चांगला ऑप्शन आहे. आता पुढचा सातवा पदार्थ म्हणजे मशरूम. तर मशरूम हा एक चांगला पर्याय मानला जातो. विशेषतः काही प्रकारच्या मशरूममध्ये व्हिटॅमिन B12 सारखे घटक हे अल्प प्रमाणामध्ये आढळतात. मशरूममध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि इतर उपयुक्त पोषक द्रव्येही असतात. मात्र एक गोष्ट आपण इथे लक्षात ठेवणं आवश्यक आहे की मशरूम हा व्हिटॅमिन B12चा मुख्य स्रोत नाही. तो फक्त एक सहाय्यक पर्याय ठरू शकतो. विशेषतः शिताके मशरूममध्ये काही प्रमाणामध्ये B12 आढळते. आता पुढचा आठवा स्रोत म्हणजे फर्मंटेड फूड्स. हा स्रोत देखील मर्यादित पण उपयुक्त आहे. याचा अर्थ आंबवलेले पदार्थ म्हणजेच फर्मंटेड फूड्स. उदाहरणार्थ इडली, डोसा, ढोकळा, आंबवलेले पीठ वापरून बनवलेले पदार्थ फर्मेंटेशनमुळे आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. यामुळे व्हिटॅमिन B12चे शोषण होण्यासाठी देखील हातभार लागतो. मात्र हे पदार्थ व्हिटॅमिन B12चे मोठे स्रोत आहेत हा गैरसमज करून घेऊ नका. हे मुख्यतः ॲब्सॉर्प्शन म्हणजे शोषण सुधारण्यासाठी उपयुक्त आहेत. तर पुढचा 9वा पदार्थ म्हणजे सोया मिल्क किंवा टोफू. तर जे लोक व्हेगन डाएटवर आहे, दूध घेत नाही, त्यांच्यासाठी फोर्टिफाईड सोया उत्पादने ही चांगली आहेत. आता पुढचा शेवटचा 10वा पदार्थ म्हणजे मोड आलेली कडधान्य. यामध्ये जरी व्हिटॅमिन B12 हे कमी प्रमाणामध्ये असले तरी पचन संस्था सुधारून शोषण वाढवण्यासाठी कडधान्य ही मदत करतात. तर ही झाली व्हिटॅमिन B12 ची शाकाहारी 10 स्रोत. आता याचबरोबर व्हिटॅमिन B12 शरीरामध्ये वाढवण्यासाठी कोणत्या प्रकारचे मांसाहारी स्रोत इथे आपल्याला उपयुक्त ठरू शकतात हे आपण थोडक्यात पाहूयात. जर तुम्ही मांसाहार करत असाल तर व्हिटॅमिन B12 मिळवणं तुम्हाला तुलनेनं शाकाहारी लोकांपेक्षा थोडं सोपं असतं. यासाठी तुम्ही अंडी, चिकन, मासे, मटण, लिव्हर या पदार्थांचं सेवन करू शकता. हे व्हिटॅमिन B12चे उत्कृष्ट स्रोत आहेत. म्हणूनच शाकाहारी लोकांमध्ये व्हिटॅमिन B12 ची कमतरता तुलनेनं ही जास्त प्रमाणामध्ये दिसून येते. तर कधी कधी आपण आहार हा योग्य प्रकारचा घेत असतो, पण आपलं शरीर हे व्हिटॅमिन B12 शोषून घेऊ शकत नाही. तर यासाठी खालील काही गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. तर नंबर 1 म्हणजे आपली पचनशक्ती सुधारणं आपल्याला गरजेचं आहे. जर तुम्हाला पित्त किंवा गॅसचा त्रास असेल तर व्हिटॅमिन B12 शोषलं जात नाही. तसेच तुम्ही अतिप्रमाणात चहा, कॉफी घेत असाल तर तरी देखील आपल्याला व्हिटॅमिन B12च्या अवशोषणामध्ये अडचणी निर्माण होतात. त्यामुळे अन्नासोबत चहा, कॉफी घेतल्याने हे शोषण कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे ते अन्नासोबत घेणं टाळा. तसेच मद्यपान आणि धूम्रपान टाळणं आवश्यक आहे, कारण यामुळे आतड्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. आणि पुढचा घटक म्हणजे की वाढत्या वयानुसार शरीराची व्हिटॅमिन B12 शोषण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे वयाच्या 50 नंतर
अधिक काळजी आपल्याला इथे घेणं आवश्यक ठरतं. व्हिटॅमिन B12च्या कमतरतेवर मात करण्यासाठी केवळ आहारच नाही तर योग आणि प्राणायाम देखील खूप प्रभावी ठरतात. हे प्रामुख्यानं तुमची पचनसंस्था सुधारून जीवनसत्वांचं शोषण वाढवण्यासाठी आणि मज्जासंस्थेला बळकट करण्यासाठी मदत करतात. आपलं व्हिटॅमिन B12चं शोषण वाढवण्यासाठी कोणती योगासनं उपयुक्त आहेत तर ते आपण थोडक्यात पाहूयात. तर यातलं पहिलं योगासन म्हणजे वज्रासन. तर हे एकमेव असं आसन आहे जे तुम्ही जेवणानंतर करू शकता. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि अन्नामधील पोषक तत्व व्हिटॅमिन B12 सह शोषण्यास शरीराला मदत होते. आता यामधील दुसरं आसन म्हणजे पवनमुक्तासन. तर या आसनाच्या अभ्यासाने आपल्या पोटाचे विकार दूर होतात आणि गॅस किंवा ऍसिडिटीचा त्रास कमी होतो, जो B12च्या शोषणात मोठा अडथळा ठरू शकतो. आता यातलं तिसरं आसन म्हणजे पश्चिमोत्तानासन. हे आसन आपल्या मज्जासंस्थेला म्हणजे नर्वस सिस्टीमला शांत करते आणि रक्ताभिसरण सुधारते. आता यातलं पुढचं चौथं आसन म्हणजे सेतुबंधासन. तर यामुळे शरीरातील ऊर्जेचा स्तर वाढतो आणि थकवा कमी होतो. आता व्हिटॅमिन B12 वाढण्यासाठी कोणत्या प्रकारचे प्राणायाम आपल्याला इथे उपयुक्त ठरू शकतात ते आपण थोडक्यात पाहूयात. त्यातला पहिला प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. तर व्हिटॅमिन B12च्या कमतरतेमुळे नसांमध्ये येणारा कमकुवतपणा दूर करण्यासाठी हा सर्वोत्तम प्राणायाम आहे. यामुळे शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत ऑक्सिजन पोहोचण्यासाठी मदत होते. आता यातला पुढचा दुसरा प्राणायाम म्हणजे भ्रामरी प्राणायाम. जर तुम्हाला व्हिटॅमिन B12 मुळे मानसिक ताण किंवा झोप न येण्याचा त्रास होत असेल तर भ्रामरी प्राणायामाच्या अभ्यासाने आपल्या मनाला शांतता मिळण्यासाठी खूप मदत होते. आता यातला पुढचा प्राणायाम म्हणजे शुद्धिक्रिया. तर याला आपण शुद्धिक्रिया असं म्हणू शकतो. तर ती आहे कपालभाती. तर याच्या अभ्यासामुळे चयापचय क्रिया म्हणजे मेटाबॉलिझम सुधारतं आणि त्यामुळे आपल्या अन्नाचे ऊर्जेत रूपांतर होण्यासाठी मदत होते. हे प्राणायाम आपलं पचन सुधारतात, तसेच आपली नर्वस सिस्टीम ॲक्टिवेट करतात. व्हिटॅमिनचं ॲब्सॉर्प्शन वाढवण्यासाठी देखील मदत करतात. तर आतापर्यंत मी सांगितलेले हे प्राणायाम कसे करायचे हे जर आपल्याला माहिती नसतील तर ह्या प्राणायामाचे विस्तृत स्वरूपात व्हिडिओ मी बनवलेले आहे. या प्राणायामाची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तर आपण अवश्य हे प्राणायाम इथे पाहून शिकावेत आणि त्या पद्धतीने करावेत. त्याचबरोबर स्ट्रेसमुळे देखील आपल्या व्हिटॅमिन B12च्या शोषणामध्ये अडथळा येतो. त्यामुळे स्ट्रेस कमी करण्यासाठी ध्यान किंवा ओंकार आपण इथं करणं आवश्यक आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं एक गोष्ट लक्षात ठेवा की योग तुम्हाला व्हिटॅमिन B12 तयार करून देत नाही, तर हे व्हिटॅमिन आपल्या शरीरात शोषून घेण्याची क्षमता वाढवण्यासाठी आणि त्यामुळे जी काही लक्षणं निर्माण होतात ती लक्षणं कमी करण्यासाठी आपल्याला मदत करतो. आता व्हिटॅमिन B12च्या डेफिशियन्सीमध्ये डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा? जर तुम्हाला मी आता जी काही वरती 3 टप्प्यांमध्ये लक्षणं सांगितलेली आहे तर ती लक्षणं जर तीव्रतेने जाणवत असतील तर घरगुती उपाय करण्यापेक्षा आधी रक्त तपासणी म्हणजे B12ची टेस्ट करून घ्या. स्वतःहून कोणत्याही सप्लिमेंट्स सुरू करू नका. तुमच्या व्हिटॅमिन B12ची पातळी ही खूपच कमी असेल तर डॉक्टर तुम्हाला काही टॅबलेट्स किंवा इंजेक्शनचा सल्ला देऊ शकतात. पण हे सगळं डॉक्टरांच्या सल्ल्याने करणं आवश्यक आहे. सगळ्यात शेवटी माझ्या योग परिवारातील सर्व सदस्यांना माझं हे आवर्जून सांगणं आहे ते म्हणजे आपल्या आरोग्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. आजच तुमच्या आहारामध्ये या बदलांचा समावेश करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण किंवा उपयुक्त वाटला असेल तर हा व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला या व्यतिरिक्त देखील अजून कोणता त्रास जाणवतोय का तर हे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आपण आपला अमूल्य वेळ देऊन हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि आरोग्यपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत व्हिटॅमिन B12 वाढवण्यासाठी मी जे काही 10 प्रकारचे आहारामधील पदार्थ सांगितले आहेत त्या पदार्थांचा विचार करून आपल्या आहारामध्ये योग्य ते बदल करा आणि स्वस्थ रहा. धन्यवाद.